ओम शांती. आज आहे 24/10/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हाला घरचा रस्ता सांगण्यासाठी. तुम्ही आत्मअभिमानी होऊन राहा तर हा मार्ग सहजच दिसून येईल. प्रश्न आहे, संगमावर कोणते असे नॉलेज मिळाले आहे ज्यामुळे सतयुगी देवतांना मोहजित म्हटले गेले आहे? उत्तर आहे, संगमावर तुम्हाला बाबांनी अमर कथा ऐकून अमर आत्म्याचे नॉलेज दिले. ज्ञान मिळाले की हा अविनाशी पूर्व नियोजित ड्रामा आहे. प्रत्येक आत्मा आपापला पार्ट बजावते. ती एक शरीर सोडून दुसरे घेते. यासाठी रडण्याची गरज नाही. याच नॉलेजमुळे सतयुगी देवतांना मोहजित म्हटले जाते. तिथे मृत्यूचे नावही नाही. आनंदाने जुने शरीर सोडून नवीन घेतात. गीत आहे, नयनहीन को राह दिखाओ प्रभू. ओम शांती. गोड गोड रुहाणी मुलांप्रती रुहाणी बाबा म्हणतात की रस्ता तर दाखवतो, परंतु आधी स्वतःला आत्मा निश्चय करून बसा. देही अभिमानी होऊन बसा, तर मग तुम्हाला रस्ता खूप सहजच दिसून येईल. बाबा म्हणतात, बाबा अशा ठिकाणी घेऊन जाता जिथे दुःखाचे नावही नसेल. तो तर भारत जेव्हा स्वर्ग होता तेव्हा दुःखाचे नावच नव्हते. स्वर्गातून नरकामध्ये आलो आहोत. आता पुन्हा स्वर्गामध्ये जायचे आहे. हा खेळ आहे. बाबाच मुलांना समजावून सांगतात. खराखुरा सत्संग हा आहे. तुम्ही इथे सत्य पित्याची आठवण करता. तेच उच्च ते उच्च ईश्वर आहेत. ते आहेत रचता. त्यांच्याकडून तुम्हाला वरसा मिळतो. बाबा म्हणतात, स्वर्ग सुखधाम नवीन दुनियेला म्हटलं जातं. नव्या दुनियेला म्हटले जाते सतोप्रधान. जुन्या दुनियेला तमोप्रधान म्हणतात. प्रत्येक गोष्ट आधी सतोप्रधान, मग सतो रजो तमोमध्ये येते. छोट्या मुलाला सतोप्रधान म्हणतात. छोट्या मुलाला महात्म्यापेक्षाही श्रेष्ठ म्हटले जाते. बाबा म्हणतात, आता तुम्ही जाणता आम्ही पूज्य देवता होतो, आता पुजारी बनलो आहोत. पूजा देखील पहिली फक्त शिवाचीच करतात, नंतर मग व्यभिचारी पुजारी बनलो. बाबा एकच आहेत, त्यांच्याकडून वरसा मिळतो. बाकी तर अनेक प्रकारच्या देवी देवता आहेत. बाबा म्हणतात, देहासहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून जायचे आहे. एका बाबांची आठवण करायची आहे. आत्म्याला इथेच पवित्र बनायचे आहे. आठवण केली नाहीत तर मग शिक्षा भोगाव्या लागतील. पद देखील भ्रष्ट होईल. म्हणून बाबा म्हणतात, आठवणीची मेहनत करा. आत्म्यांना समजून सांगतात. बाबा म्हणतात, हे आहे रुहाणी ज्ञान, जे रुहाणी बाबांकडूनच मुलांना मिळते. रूह अर्थात निराकार. शिव देखील निराकार आहेत. तुमची आत्मा देखील बिंदू आहे, अतिसूक्ष्म आहे. तिला कोणीही दिव्य दृष्टीशिवाय पाहू शकत नाही. दिव्य दृष्टी बाबाच देतात. आता बाबा तुम्हा मुलांना बाबांनी समजून सांगितलेले आहे, मूल वतन जिथे सर्व आत्मे राहतात, मग मध्यभागी आहे सूक्ष्म वतन, हे आहे साकार वतन. खेळ सर्व इथे चालतो. हे चक्र फिरतच राहते. बाबा म्हणतात, हा तर पूर्व नियोजित ड्रामा आहे. प्रत्येकजण आपापला पार्ट बजावत आहे. हे देवता मोहजित आहेत ना. इथे तर दुनियेमध्ये अनेक गुरु आहेत ज्यांची अनेक मते मिळतात. प्रत्येकाचे मत आपले आहे. बाबा म्हणतात, सर्वांचा सद्गती दाता तर मीच आहे. तुम्हा मुलांना 21 जन्मासाठी आनंदच आनंद देतात. अशा बाबांची आठवण देखील केली पाहिजे.
आठवणीनेच तुमची पापे भस्म होतील आणि तुम्ही सतोप्रधान बनाल. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जितके इतरांना जास्तीत जास्त समजावून सांगाल तितकी प्रजा बनत जाईल आणि उच्च पद प्राप्त कराल. ही काही साधू इत्यादींची कथा नाहीये. स्वयं भगवान बसून यांच्या मुखाद्वारे समजून सांगतात. आता तुम्ही संतुष्ट देवी देवता बनत आहात. आता तुम्हाला सदैव पवित्र राहण्याचे व्रत देखील ठेवले पाहिजे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, एका बाबांच्या मतावर चालून सदैव संतुष्ट राहून संतोषी देवी बनायचे आहे. इथे कोणतीही आशा ठेवायची नाही. बाबांकडून सर्व प्राप्ती करून पदमपती बनायचे आहे. दुसरी पॉइंट आहे, सर्वात गलिच्छ बनविणारा चित्रपट आहे. तुम्हाला चित्रपट बघण्याची मनाई आहे. तुम्ही बहादूर असाल तर हद आणि बेहदच्या चित्रपटाचे रहस्य समजून घेऊन मग इतरांना समजून सांगा. सेवा करा. आजचं वरदान आहे, पुरुषार्थ आणि सेवेमध्ये विधीपूर्वक वृद्धीला प्राप्त करणारे तीव्र पुरुषार्थी भव. पुरुषार्थ आणि सेवेमध्ये विधीपूर्वक वृद्धीला प्राप्त करणारे तीव्र पुरुषार्थी भव. स्पष्टीकरण आहे, ब्राह्मण अर्थात विधीपूर्वक जीवन. कोणतेही कार्य सफल तेव्हा होते जेव्हा विधीने केले जाते. जर कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःच्या पुरुषार्थामध्ये किंवा सेवेमध्ये वृद्धी होत नसेल तर जरूर कोणत्या तरी विधीची कमी आहे. त्यामुळे चेक करा की अमृत वेलेपासून रात्रीपर्यंत मनसा वाचा कर्मणा आणि संपर्क विधीपूर्वक होता, अर्थात वृद्धी झाली. जर नसेल झाली तर कारणाचा विचार करून निवारण करा, म्हणजे मग निराशा होणार नाही. जर विधीपूर्वक जीवन असेल तर वृद्धी अवश्य होईल आणि तीव्र पुरुषार्थी बनाल. आजचं बोधवाक्य आहे, स्वच्छता आणि सत्यता यामध्ये संपन्न बनणे हीच खरी पवित्रता आहे. स्वच्छता आणि सत्यता यामध्ये संपन्न बनणे हीच खरी पवित्रता आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा. स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा. स्पष्टीकरण आहे, जिथे कोणतेही कार्य वाणीद्वारे सिद्ध होत नाही तर म्हणता हे सांगितल्याने समजणार नाहीत. शुभ भावनेने परिवर्तन होतील. जिथे वाणी कार्याला सफल करू शकत नाही तिथे सायलेन्सच्या शक्तीचे साधन शुभ संकल्प, शुभ भावना, नयनांची भाषा यांच्याद्वारे द्या आणि स्नेहाची अनुभूती कार्य सिद्ध करू शकते. अच्छा, ओम शांती.